नमस्कार, आपण पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज। आजची मोठी बातमी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस येथून। कुडूस विभाग मंडळाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेशजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुडूस, मुसारणे, डाकिवली, बुधावली, वडवली यासारख्या अनेक गावातील शेकडो कार्यकर्ते, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व तरुणांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। हिंदू, मुस्लिम तसेच कुडूसमधील चर्मकार समाजातील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश करून भाजपला पाठिंबा दर्शवला। या कार्यक्रमाला भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी भोहीर तसेच नरेशजी आखरे तसेच अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते। मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्षाने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल आणि जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपच्या ताब्यात असतील असे अध्यक्षांनी सांगितले। तर खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी पक्षाने नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष असल्याचे सांगत कार्यक्रमाच्या शेवटी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले आणि उपस्थितांनी घोषणाबाजी करत आगामी निवडणुकांमध्ये भाजपला अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला। अशा ताज्या व विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी आमच्या संवाद महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नाही, कारण काय विचारतो माहिती का, ही ताकद आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही खरी ताकद आहे। खासदार आमदार असतीलच, पण तुमचा महत्वाचा कार्यक्रम होतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये। तर माझी विनंती असेल राहणार आहे का सर्व जर पक्ष प्रवेश करतात तर हे 2-3 महिने तुम्ही थांबू नका, काम करत राहा। येणाऱ्या काळामध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक लागणार आहे, तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचं आमचं सर्वांचं, खास करून सावरासाहेब बागेसाहेब आमचं सर्वांचं स्वप्न आहे तर जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही बीजेपीचे असले पाहिजे। आणि आपला जिल्हा शत्रू कोण आहे? आपला सेकंडवर जे आहे ते आपले शत्रू आहे। तर माझ्या विनंती एवढीच राहील, कुडूस मंडळामध्ये पण जिथे काम करताना 100% डोक्यात फक्त भाजप ठेवा। युतीचा विषय राहणार नाही, आपला पंचायत समितीचा विषय राहणार नाही। आपण सिंगल लढणार आहोत आणि आपली जास्तीत जास्त सीट आपली लागणार आहे। तर मनात हे ठेवून लढून नका काय युती होणार आपल्याला, त्याबरोबर धनुष्यचा युती करायची काय?